नमस्कार. मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आपल्या बऱ्याच व्ह्युअर्सनी मला एक रिक्वेस्ट केली होती किंवा मला विचारलं होतं की आम्हाला रोजची देवाची पूजा कशी करायची याच्याबद्दल थोडंसं माहिती सांगा. आणि त्याप्रमाणे आज आपण रोजची देवाची पूजा कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने किंवा मी रोज कशी पूजा करते त्याबद्दल आपण आज थोड्याशा गप्पा मारूयात. पूजा ही 2-4 प्रकाराने केली जाते. रोजचं जर आपल्या घरातली पूजा असेल तर ती मात्र पंचोपचाराने केली जाते. आता पंचोपचार पूजा म्हणजे काय? पंचोपचार पूजा म्हणजे 5 उपचारांनी केलेली अशी ती पूजा. मग ते कुठले कुठले उपचार आहेत? गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य. या 5 जे उपचाराने जी आपण पूजा करतो त्याला पंचोपचार पूजा असं म्हणतात. मग ही पंचोपचार पूजा आपण करायची कशी? तर काही विशेष त्याच्यामध्ये अवघड असं काही. पूजा ही शक्यतो सकाळच्या वेळेला करायची. ज्यावेळेला आपण पूजा सकाळच्या वेळेला करतो त्यावेळेला पहिल्यांदा अंघोळ तर आपण करतो म्हणजे शुचिर्भूत व्हायचं. जर आपल्याकडे सोळं असेल तर सोळं नेसायचं किंवा धूतवस्त्रसुद्धा चालतं. पूजेला बसताना खाली म्हणजे आपण बसतो तिथे आसन किंवा पाठ मात्र जरूर घ्यावा. म्हणजे जमिनीवर बसून कधीही पूजा करू नये. आपलं जे आसन असतं ते देवाच्या पेक्षा नेहमी खाली असावं. म्हणजे देवाच्या वर आपलं आसन जाईल असं नसावं. ही एक छोटीशी गोष्ट यामध्ये लक्षात ठेवावी. नंतर आपण पहिल्यांदा देवाला नमस्कार करावा. आपण आपल्याला गंध लावून घ्यावं. सगळे जे देव आहेत त्याच्यावर जी आदल्या दिवशी आपण वाहिलेली फुलं असतात त्याचं आता निर्माल्य झाले. ती सगळी फुलं काढून घ्यावी, एखाद्या कागदाच्या पिशवीत ठेवावी आणि मग नंतर ती आपण आपल्या बागेत किंवा एखाद्या कुंडीत घालावी. पण ही जी निर्माल्य असतं किंवा देवाचं जे पाणी असतं ते कधीही तुळशीला मात्र घालत नाही. नंतर सगळे जे देव आहेत ते आपण तपकामध्ये काढून घ्यावं. नंतर आपलं देवघर स्वच्छ पुसून घ्यावं. आजूबाजूची जागा स्वच्छ पुसून घ्यावी. थोडीशी रांगोळी काढावी. नंतर समई, शंख, घंटा हे पण पुसून जागच्या जागी ठेवावेत. म्हणजे त्यांची जी जागा असते तिथे ठेवावेत. देवाखाली जे आपण वस्त्र अंथरतो ते झटकून पुन्हा नीट आपल्या देवघरात ठेवावं. हे सगळं झाल्यानंतर आपण देवाला पाण्याने स्नान घालायचं. साध्या पाण्याने एकदा पळीने असं 2दा-3दा स्नान घालायचं. नंतर दुधाने स्नान घालायचं. असेल तर पंचामृताने स्नान घालायचं. आणि मग साधं किंवा थोडंसं कोंबट पाणी जसं जमेल तसं त्याने देवाला स्नान घालायचं. म्हणजे पळीने पाणी घालायचं. मग देव स्वच्छ पुसून त्यांची जी जागा ठरलेली असेल तिथे ठेवायचं. आता देव स्वच्छ पुसताना जे आपण नॅपकिन वापरतो किंवा वस्त्र वापरतो ते फक्त देव पुसण्याकरताच वापरायचं. म्हणजे त्याच कापडाने देवघर पुसणे किंवा आजूबाजूचे पुसणे असं काही करू नये. देवाचं वस्त्र हे वेगळंच असावं आणि दर 4-5 दिवसांनी किंवा दर दिवसांनी जरी धुतलं तरी धुवून नंतर ते वाळत टाकावं. देव आपण त्यांची जे स्थान आहे तिथे ठेवलं आहे. नंतर समजा देवघरात आपल्या तसबिरी देवाच्या असतील त्याही पुसून ठेवाव्या. मग पहिला आता उपचार कुठला? तर गंध. आपल्याकडे सहाण असेल तर सहाणी कुरुंदाची सहाण असते आणि चंदनाचं खोड असतं. त्याच्यावर छान गंध उगाळावं किंवा हल्ली रेडीमेडसुद्धा गंध मिळतं. ते गंध सगळ्या देवांना लावावं. नंतर दुसरा उपचार म्हणजे पुष्प. मग देवाला फुलं व्हायची असतात. जी आपण देवाला फुलं वाहतात त्या कधी कळ्या नसाव्यात. फुलं सुकलेली नसावीत. फुलांचा वास घेतलेला नसावा. फुलं जमिनीवर पडलेली पायदळी गेलेली फुलं नसावी. फुलं ताजी असावी. फुलं सुगंधी असावी. अशी फुलं आपण देवाकरता आणावी. नंतर प्रत्येक देवाला काही ठराविक रंगाची फुलं आवडतात. गणपतीला लाल फुलं आवडतात. महादेवाला पांढरी फुलं आवडतात. तसंच पत्रीसुद्धा देवाला वाहतात. नेहमी आधी पत्री व्हावी आणि मग नंतर फुलं व्हावी. आता पत्री कुठल्या कुठल्या? तर महादेवाला बेल, गणपतीला दुर्वा आणि शमी आणि विष्णूला तुळस अशा या पत्री आहेत त्या आधी व्हाव्यात आणि नंतर फुलं व्हावी. फुलं किंवा पत्री वाहताना त्याची जी देठाची बाजू असते म्हणजे जसं झाडाला फूल किंवा आलेलं असतं किंवा पत्री आलेल्या असतात त्याच पद्धतीने आपण त्या देवाला व्हायच्या असतात. आता फुलं वाहून झाली. मग तिसरा उपचार म्हणजे धूप. धूप म्हणजे उदबत्ती. नेहमी लावताना 2 उदबत्त्या लावाव्या आणि त्या 3दा देवाच्या वरून ओवाळाव्या आणि मग उदबत्तीच्या घरामध्ये आपण त्या खोचून ठेवाव्या. उदबत्तीच्या वासाने
घरामध्ये मांगल्य निर्माण होतं, सुवास, खूप प्रसन्न वातावरण निर्माण होतं. त्यामुळे उदबत्त्या या देवाला नक्की लावाव्या. नंतर चौथा उपचार म्हणजे दीप. दीप म्हणजे अर्थात आरती, निरांजन लावायचं. जर आपण देवघरामध्ये समई लावत असू तर पहिल्यांदा पूजेला बसायच्या आधीच आपण समई लावावी आणि नंतर आपण ज्या वेळेला आता ही चौथा उपचार निरांजन लावणार आहोत ते निरांजन लावावं. निरांजनामध्ये नेहमी तुपाची वात, म्हणजे देवाला नेहमी चांगल्या तुपाची वात लावायची असते आणि माणसाला ओवाळताना नेहमी तेलाने ओवाळायचं, म्हणजे तेल आणि तेलवातेने ओवाळायचं असतं. हे माणसाला म्हणजे भाऊबीजेला किंवा आपण वाढदिवसाला ओवाळतो की नाही त्यावेळेला तुपात भिजवलेली जी फुलवात असते ती 2 फुलवाती किंवा 1 फुलवाती याची पण परंपरा असते. काही जणांकडे 2 लावतात, काही जणांकडे 1 लावतात. आपल्या घरी जी परंपरा असते त्या पद्धतीने निरांजनामध्ये ती फुलवात लावावी, थोडंसं तूप घालावं, ती निरांजन तबकात ठेवावी, तिथे थोड्याशा अक्षदा आणि कुंकू ठेवावं, अक्षदा आणि कुंकू तबकामध्ये ठेवावं आणि मग निरांजन लावून त्याने देवाला ओवाळावं. मग त्याच वेळेला देवाची आरती म्हणावी, टाळ्या वाजवाव्यात. टाळ्यासुद्धा वाजवताना जोरात वाजवाव्यात आणि आरतीसुद्धा मोठ्यांदी म्हणावी बरं का. तोंडातल्या तोंडात कधीही आरती पुटपुटू नये. जोरात जितकं शक्य असेल तेव्हा आरती म्हणावी. जर शक्य असेल तर घरातल्या मंडळींनीसुद्धा त्यावेळेला आरतीच्या वेळेला सगळ्यांनी यावं. आरती ओवाळताना सुद्धा ती देवाच्या उंचावरून अशी नेऊन तो जो आरतीचा जो प्रकाश असतो तो देवाच्या तोंडावर पडेल अशा पद्धतीने आपण आरती ओवाळावी. आरती ओवाळून झाल्यानंतर आपण पहिल्यांदा थोडीशी खाली अक्षत ठेवावी आणि मग त्या अक्षदेवर आपण आरतीचं जे तबक असतं ते किंवा ताम्हण असतं ते आपण तिथे ठेवावं. म्हणजे बघा आपलं पहिल्यांदा गंध झाला, पुष्प झालं, धूप झालं, दीप झालं, आता नैवेद्य. पूर्वी काय पद्धत होती की घरात जो काही स्वयंपाक असेल तो पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवला जायचा, मग नंतर वास्तूला गोग्रास बाहेर काढून ठेवला जायचा, म्हणजे आधी बाजूला काढून जायचा आणि माधुकरी असायची. ह्या चार गोष्टी झाल्यानंतरच मग जेवायला सगळ्यांना बोलवलं जायचं. पण आता हल्लीच्या एवढ्या गडबडीच्या दिवसामध्ये एवढं शक्य होत नाही आपल्याला. तर रोजचा स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवणं असेल, जमत असेल तर जरूर दाखवावा. देवाला काही अगदी पंचपक्वान्न रोज लागतात असं नाही. रोजचं वरण भात भाजी आमटी पोळीचं नैवेद्य देवाला दाखवला तरीसुद्धा देवाला आवडतं. ते जर शक्य नसेल तर खडीसाखर आहे, साखर फुटाणे आहे, दूध साखर आहे, पंचामृत आहे, फळं आहे, सुकामेवा आहे, कशाचाही देवाला नैवेद्य दाखवला तरी देवाला चालतं. पण नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा वाटीमध्ये आपण नैवेद्य जर समजा खडीसाखर घेतली किंवा गुळ खोबरं घेतलं ते आपण वाटीत किंवा तांब्याच्या भांड्यात कशात ज्याच्यात ताटलीत असेल त्याच्यामध्ये ते घेतल्यानंतर पहिल्यांदा मंडल करतात. मंडल म्हणजे काय तर पाणी घ्यायचं आणि ह्या आपल्या 2 बोटांनी असा एक चौकोन करायचा, पण तो भरीव असला पाहिजे. म्हणजे चारी बाजूने ओलं झालं आणि मध्ये कोरडं झालं असं नसावं, पूर्ण तो भरलेला असावा. त्याच्यावर आपण नैवेद्याची वाटी ठेवावी. हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्याभोवती 3दा फिरवून मग देवाला स्वाहा म्हणत तो देवाला नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि त्यावेळेला डोळ्यावर हात ठेवून असा स्वाहा म्हणायचं असतं. अशा तऱ्हेने देवाला नैवेद्य दाखवायचा. अशी ही पंचोपचारी पूजा आपण देवाला करतो. मग एक साष्टांग नमस्कार, मनोभावे नमस्कार, जे शक्य असेल तो नमस्कार करायचा. येत असेल तर स्तोत्र म्हणायची, मंत्र म्हणायचा. ते जर समजा जर आपल्याला तेवढाही वेळ नसेल किंवा आपल्याला शक्य नसेल तर गायत्री मंत्र तरी कमीत कमी 5 किंवा 11 वेळा म्हणावा. अशी ही सोपी साधी पूजा ही रोज आपण देवाची करू शकतो. या सगळ्या विधीला 15-20 मिनटं पुष्कळ होतात आणि देवाचं नामस्मरण करून, देवाला नमस्कार करून, घरातल्या आपल्या पूर्वजांना सुद्धा मनात नमस्कार करून मग आपण आपल्या कामाला सुरुवात करू शकतो. अशी ही साधी सोपी आपली रोजची घरातली पूजा आहे. पण काही कारणाने जर आपल्याला एवढं करणं जमलं नाही, काही वेळेला असं होतं की इतकी गडबड असते की आपल्याला पूजेला वेळ मिळत नाही. अशा वेळेला पहिली जी शिळी फुलं असतात ती काढून टाकावी, देवाला गंध लावावं, मनोभावे नमस्कार करावा, निरांजन उदबत्ती लावावी, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा आणि नमस्कार केला तरीसुद्धा देवाला पावतो. ह्याशिवाय प्रत्येकाच्या घरात काही वेगवेगळ्या परंपरा असतात.
हे जी मी आत्ता तुम्हाला माहिती सांगितली ती मला माझ्या सासूबाईंनी, आईवडिलांनी, आजी आजोबांनी यांनी जी माहिती सांगितली ती मी तुम्हाला सांगितली. पण प्रत्येकाने आपल्या घरातल्या ज्या परंपरा असतात त्याही बघाव्यात, आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांना विचारावं आणि त्या पद्धतीने रोजची पूजा करावी. अशी ही देवाची साधीसुधी पूजा तुम्ही नक्की करा. तुम्हाला सगळ्यांना देव प्रसन्न हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.